वेलकम टू आवर चॅनल. तर आज चॅनलमध्ये फक्त मीच दिसणार आहे तुम्हाला, बिकॉज मी आज एक रेसिपी दाखवते आहे, म्हणजे माझी फेवरेट पावभाजी. तर मी घरीच बनवणार आहे आज. तर आज डिनरमध्ये आम्ही पावभाजी खाणार आहोत, तर त्याची मी एक तुम्हाला रेसिपी पण दाखवते. आणि आज दिवसभर तर जे पण आहे, नॉर्मली आम्ही सकाळी उठलो, इंटरव्ह्यू वगैरे देऊन आलो, त्याचा ब्लॉग मी नाही काढला आहे. पण आज संध्याकाळी जे डिनरला मी बनवते माझी फेवरेट पावभाजी, आणि दीपकलासुद्धा आवडते. आणि स्टे ट्यून, मी तुम्हाला रेसिपी शेअर करते की मी कशी पावभाजी बनवते. तर आता इथे पावभाजी बनवण्यासाठी मी पूर्ण ज्या भाज्या असतात, जसं की फ्लॉवर, कॅप्सिकम, मटार आणि मी थोडंसं बीटरूट घातलं आहे आणि बटाटा घातला आहे. ह्या सगळ्या भाज्या मी कापून धुवून घेतल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून आणि थोडंसं मीठ टाकून, हळद टाकून आणि बटर टाकते आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घेते, ह्याला वाफवून घेते आणि मग पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते. तर ह्यातला जवळजवळ मी एवढा हिस्सा कापते आणि ही जी क्यूब आहे ती मी ह्यामध्ये टाकते. ओके. आणि त्याचबरोबरीला एवढंसं मीठ घालते मी ह्याच्यामध्ये. ओके. आणि चिमूटभर अशी हळद घालते. ओके. आणि कुकरला मी आता इथे झाकण लावून त्याच्या शिट्ट्या करणार आहे. तर मी आता इथे लो मीडियम फ्लेमवरती कुकर जो आहे तो झाकून ह्याच्या आता 4 ते 5 शिट्ट्या करून घेते. तोपर्यंत मी फोडणीची पण तयारी करून घेते, कांदा वगैरे कट करून घेते. आता कांदे इथे बारीक कट करून घेते आणि पुढचं तुम्हाला दाखवते अजून काय करणार ते. फक्त आता पहिले कांदे कट करून घेते मी इथे असे बारीक, एकदम क्यूब्समध्ये असे एकदम बारीक कट करायचं कांदा. असं एकदम बारीक चॉप करायचं आहे. आता कांदा कापून घेतला आहे असा बारीक बारीक. ठीक आहे. आता मी एक म्हणजे पेस्ट तयार करते. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर दाखवते, मी पेस्ट डायरेक्ट दाखवते. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि आपला मिरची आणि अद्रक लसणाची पेस्ट घालणार आहे. त्याची एक वेगळी पेस्ट बनवते. कांदा खूप तिखट आहे. पटापट लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न होके घर को आएंगे झटपट पट. घरात आईस्क्रीमच्या डब्यामध्ये या अशा गोष्टी असतात. कौन है ये लोग, कहां से आते हैं? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मला खूप डोळ्यातून पाणी येते अक्षरशः. बघा, खूप कांदा तिखट होता. मी आता एक सेकंड, मला पावभाजी नाही. इट्स ओके. चलो, आता मी एक पेस्ट तयार करते. त्याच्यासाठी जवळजवळ ह्या अशा एवढ्या मिरच्या घेते आणि थोडासा कढीपत्ता घेते. थोडासा कढीपत्ता घेते, धुवून घेते आणि थोडासा घेते. थोडासा कढीपत्ता घेते. ये पाव भाजी किसके लिए बन रहा है स्पेशल?
मेरे लिए मेरे को पसंद है. और अद्रक लसणाची पेस्ट मी ॲक्च्युली घरी नाही बनवत बिकॉज म्हणजे बनवू शकते, मला येतं असं काय नाही, पण आता मी हीच यूज करते तर विचार केला मी हीच टाकू याच्यामध्ये. आणि मिक्सरला मी ही गोष्ट ही कट करून धुवून आता बारीक म्हणजे कापून मिक्सरला ग्राइंड करणार, याची एक वेगळी पेस्ट तयार करणार आहे. ठीक आहे, मी मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे. याच्यामध्ये मी म्हणजे आपला धनिया, कोथिंबीर घेतली, मिरच्या घेतल्यात, अद्रक लसणाची पेस्ट घातली आहे, त्याची मी आता एक वेगळी सेपरेट पेस्ट बनवणार आहे. ठीक आहे, चला आता मिक्सरमध्ये ही हिरवी पेस्ट आता मी ह्या बाउलमध्ये काढून घेते. नॉर्मल अद्रक लसणाची जी म्हणजे पेस्ट असते ना ती घालून, टोमॅटो प्युरी घालून वगैरे पण बनवू शकता, पण थोडंसं असं तिखट आणि थोडं मला धनियाचं म्हणजे असतो ना आपला कोथिंबीर, त्याचा थोडा फ्लेवर आवडतो म्हणून मी त्याला असं ग्राइंड केलं आहे. खूप छान. थोडंसं आपण याच्यात पाणी घालून बघा, आता इथे ही हिरवी पेस्ट जी आहे ती मी बनवून घेतली आहे. जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही, अशा कन्सिस्टन्सीमध्ये मी बनवली आहे हिला. तर ही मी नेहमी यूज करते जेव्हा पण मी पावभाजी बनवते त्या टायमाला. तर ओके, आपल्या भाज्या ज्या आहेत त्या मस्त आता उकडल्या आहेत. आता यांना मी एका प्लेटमध्ये काढून स्मॅश करून घेते. ठीक आहे, स्मॅश करते चांगला यांना. आपल्याकडे ॲक्च्युली स्मॅशर नाही आहे माझ्याकडे, तर मी असं ग्लासचा यूज करते. पूर्ण भाज्या आता मी इथे अशा स्मॅश करून घेते. इथे भाज्या ज्या आहेत त्या मी व्यवस्थित अशा मॅश करून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, आणि त्याचं जे पाणी आहे ना ते मी साईडला काढून ठेवले, बिकॉज जेव्हा आपण फोडणी देऊन ह्या भाज्या वगैरे सगळ्या ही भाजी असं मग पूर्ण त्याला हे केल्यानंतर पाणी जे आहे ना सॉरी ते आपण हेच यूज करूयात. आता इथे कढई मी तापवायला ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये मी घालणार आहे बटर. एवढा असा बटर घातला मी. करशील बस की तो चांगला मेल्ट झाला आहे. आता बटरमध्ये आपण घालूया जिरे, आणि आपण चॉप केला होता तो कांदा. तुम्ही ऑइल पण घालू शकता. मी बटर पावभाजी प्रिफर करते. आता आपण इथे मस्त कांदा भाजून घेऊया. कांदा मस्त भाजून घ्यायला लावला थोडासा. बघा मी असं बारीक चॉप केला आहे त्याला, असंच बारीक चॉप करायचं आहे आपला. आता जी मी हिरवी पेस्ट बनवली होती ती घालते याच्यामध्ये. तर तिखट आवडतं राईट आम्हाला, तर आम्ही पूर्ण पेस्ट घालतो. तुम्हाला तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती तिखट आवडतं, त्यानुसार तुम्ही घालू शकता. ठीक आहे, ती पूर्ण ह्याच्यामध्ये अशी मस्त अशी ह्याला शिजवून द्या. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपण घालूया एवढा
म्हणजे आता आपण ह्याच्यामध्ये मिरची वगैरे घातली आहे ना, मग एवढा चम्मच मी म्हणजे आपली जी काश्मीरी लाल मिरची असते ना ती टाकते ह्याच्यामध्ये. ओके. हां, तर इथे आता तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की हिने अजून टोमॅटो प्युरी का नाही टाकली. तर मी काय केलं आहे, ज्या आपल्या भाज्या होत्या ना या भाज्यांमध्येच मी टोमॅटो टाकून दिला आणि त्याला उकडून त्याच्यातच स्मॅश केलं. मला डबल मेहनत नको म्हणून प्युरी बनवण्यासाठी, बिकॉज मला ही हिरवी पेस्ट पण बनवायची होती. सो आणि या हिरव्या पेस्टमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे अद्रक लसणाची पेस्ट आहे, आपली मिरची आहे आणि कोथिंबीर आहे, त्यामुळे तुम्हाला वेगळं असं धना पावडर वगैरे टाकायची गरज नाही लागणार. आता ह्याला थोडं हॅलो चल ती शहाणी आहे, येईल बरोबर ती शहाणी. काय नाही, इझी पावभाजी बनवणं खूप. आता आपण हे जे मॅश केलेली भाजी होती ना, म्हणजे सगळ्या भाज्या ज्या मॅश करून ठेवल्यात त्या पूर्ण भाज्या त्याच्यात घालू अशा पद्धतीने. मस्त मिक्स करू. आता ना आपण ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकू. तर मी रँडमली कुठला पण मसाला आणला आहे, तर असं काही नाही की कुठल्या ब्रँडचा. तर हा मी सुहानाचा पावभाजी मसाला यूज करते. तर हे अख्खं पॅकेट जे आहे अख्खं ते मी ह्याच्यामध्ये टाकते. तसं तर पावभाजी मसाला तिखट नसतोच. त्याला पण असं मिक्स करून जिंजर. आता हे जे आपण उकडलेल्या भाज्याचं पाणी होतं ना, हे असं रेड रेड काय दिसतं कारण की त्याच्यात बीटरूट पण होतं ना, म्हणून ते उकडलेल्या भाज्यांचं पाणी आपण याच्यामध्ये घालूयात. तुम्हाला म्हणजे कशी आवडते, थिक आवडते की पातळ आवडते तुमच्यानुसार आहे. पण मी आता हे असं थोडं थोडं पाणी घालून पहिला त्याला पूर्ण असं ढवळून घेते. बघू शकता पूर्ण आता मी इथे म्हणजे हे सगळं एकजीव करून घेतलं आहे आणि एवढी अशी थिक ठेवली आहे. थोड्या वेळाने परत जेव्हा ती शिजेल तेव्हा मी अजून थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालेल. ठीक आहे. बघा आता इथे आपली पावभाजी जी आहे पूर्ण अशी शिजलेली आहे. दाखवते, पूर्ण उकळी आली आहे आपल्या पावभाजीला. ही जी कन्सिस्टन्सी आहे थोडंसं अजून त्याला मिक्स करते. थोडा गॅस जो आहे तो कमी करते मी.
तर आता इथे ना अजून पाणी घालण्याची तर शक्यता नाहीच आहे आणि नकोच, बिकॉज एवढी थिक कन्सिस्टन्सी बरोबर आहे पावभाजीची. तर आता इथे आपली पावभाजी जी आहे ती बनून तयार झालेली आहे. आता आपण जे इथे पाव आहेत ना त्यांना मी ऑलरेडी मस्का वगैरे बटर वगैरे लावून ठेवला. आता त्यांना फक्त शेकायचं आहे आणि रेडी आहे आपली पावभाजी. आपण खायला घेऊ नंतर. मी इथे पावाला मस्तपैकी असा बटर लावून घेतला आहे. पाव मस्तपैकी असं भाजून घेते बटर लावून. ठीक आहे, अशा प्रकारे मस्त पावभाजी झाली रेडी. आता सर्व करू आपण पावभाजी. काय मस्त वाटतं, स्मेल पण किती मस्त वाटतंय. आता आपण सर्व करूया पावभाजीला. तर अशा प्रकारे आपली पावभाजी तयार झालेली आहे. तर खा. स्मेल बाकी भारी येतोय. हॅपी. आता टेस्ट करून सांग कशी झाली. मीठ वगैरे सगळं बरोबर आहे का? नक्की. शप्पथ खूप भारी झालं. थँक्यू. खा आता. तर पोट इतकं भरलं आहे की मी आता झोपून एंडिंग करते आहे. तर खूप छान झालेली पावभाजी. दीपकला पण खूप आवडली आणि बघूच शकता की ते अजून पण म्हणजे खूप तृप्त झालं. मला खूप दिवस ॲक्च्युली पावभाजी खायची इच्छा झाली होती. मग विचार केला बनवूयात, मग बनवली. आता पोट भरून मी खाल्ली. आणि नक्की सांगा तुम्हाला आवडली की नाही माझी रेसिपी. आणि कोणाकोणाला पावभाजी आवडते त्यांनी पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.